गाजरचा हलवा तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवला असेल, तर आज आपण गाजरचा हलवा बनवतोय पण अजिबात साखर किंवा गुळाचा वापर न करता बनवणार आहोत. चला तर करायचा कसा बघूया. यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. गाजरचा मागचा आणि पुढचा देठ या पद्धतीने काढून टाकायचा. त्यानंतर वरची गाजराची साल आहे ती काढून टाकायची. तर हे बघा, या पद्धतीने मी गाजराची साल काढून टाकलेली आहे. याच प्रकारे सगळ्या गाजराची सालसुद्धा मी काढून टाकली आणि गाजर सगळे धुवून घेतले आहेत. आता किसणी घेतलेली आहे, तर बारीक साईडची जी किसणी असते ना, त्या बाजूने आपल्याला सगळे गाजर किसून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हे बघा, सगळे गाजर मी या प्रकारे किसून घेतलेले आहेत. मस्त असा गाजराचा किस आपला तयार झालेला आहे. हिवाळा आला की असे मस्त लाल चुटूक गाजर यायला लागतात बाजारात. गाजराचे बरेच पदार्थ बनवले जातात. मी गाजराची वडीसुद्धा बनवलेली आहे, बर्फी. तुम्ही ती रेसिपीसुद्धा नक्की पहा. आता दूध गरम करायचं आहे, तर मी इथे भांडं ठेवलं आहे. 1 किलो गाजरासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करते. दूध गरम होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी सुकामेवा घेतलेला आहे, काजू आणि बदाम. तुम्ही तुमच्या आवडीचा घेऊ शकता. थोडेसे बारीक बारीक आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही अख्खेसुद्धा ठेवू शकता. सगळा सुकामेवा मी बारीक कापून घेतलेला आहे. हे बघा, चिरून घेतला आहे. दूधसुद्धा हळूहळू गरम व्हायला लागलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे तळायला लागणार नाही. चांगलं दूध गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे दूध छान गरम झालं आहे. आता पुढची तयारी करायला घेऊया. यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे साजूक तूप घालायचं, यामुळे हलवा चवीला खूप छान लागतो. यानंतर आपण चिरून घेतलेले सुकामेवा आहे तो यामध्ये घालायचा आणि 2-3 मिनटं आपल्याला छान असा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, म्हणजे यालासुद्धा सुगंध खूप छान येतो आणि हा सुकामेवा तळून तुपामध्ये घेतल्यामुळे हा खायलासुद्धा चांगला लागतो. आता हा काढून घेऊया. आता या कढईमध्ये तूप आहेच, यामध्येच आपण किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. आपण तुपाचा वापर नंतर करणार आहोत, आता एवढंच पुरेसं आहे. 2-3 मिनटं आपल्याला गाजर हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे मस्त हलव्याला छान सुगंध येतो. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता गरम केलेलं दूध घालायचं आहे. तर अर्धा लिटर मी सगळं दूध यामध्ये घातलेलं आहे. साईसकट सायसुद्धा आली होती त्याला. तुम्ही इथे मलाईचा वापरसुद्धा करू शकता. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला यावर आणि 10 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर हा गाजराचा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे. आता पुढची तयारी करूया. आपण हा हलवा बनवायला साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करत नाही आहोत. तर इथे मी 200 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत, बिया काढून घेतल्या आहेत. यानंतर दूध जे गरम केलं होतं ना, त्यामधलंच गरम गरम दूध यामध्ये घालते आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं फक्त बाजूला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला गोड जर जास्त हवं असेल तर तुम्ही खजूर अजून घेऊ शकता, म्हणजे पाव किलो किंवा 300 ग्रॅम खजूर घेऊ शकता. 5 मिनटं बाजूला झाकून ठेवल्यामुळे दूधसुद्धा यामधलं थंड झालं आहे आणि खजूरसुद्धा मस्त असे मऊ झालेले आहेत. आता हे सगळं दुधासकटच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि झाकण लावून याची छान अशी आपल्याला एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हा हलवा आहे ना, तो डायबिटीस ज्यांना असेल ना ते सुद्धा खाऊ शकतात, कारण आपण यामध्ये खजूरचा वापर केला. हे बघा, अशी मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे. 10 मिनटं गाजर छान शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता, मी थोडीशी लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली होती. आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मिक्स करताना गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची आहे, कारण आपल्याला हे दूध आहे ना यामध्ये घातलेले ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे. यासाठी फास्ट फ्लेमवर एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हा हलवा आहे तो तळाला अजिबात चिटकणार नाही. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, एकसारखं असं मिक्स करत राहायचं. गाजरचा हलवा बनवायला थोडंसं 15 ते 20 मिनटं लागतातच. मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर खजूरची जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घालायची आहे. तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता खजूरची पेस्ट घातल्यानंतर एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे, कारण आपल्याला दूध यामधलं थोडंसं आटवून घ्यायचं आहे. एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे सारखं. हे बघा, थोडंसं याला घट्टपणा यायला लागतो. आता यानंतर ह्यामध्ये मी इथे 150 ग्रॅम खवा घालते. खवा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल.
तुम्ही इथे खव्याऐवजी मिल्क पावडरचा वापर करू शकता। सुकामेवा घालायचा आहे जो आपण तुपामध्ये तळून ठेवला होता। थोडेसे मनुके सुद्धा इथे घातलेले आहे। मनुके मी तुपामध्ये तळून नाही घेतले, असेच घातलेत। तुम्ही पाहिजे तर ते तळून घेऊ शकता। यानंतर 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घालायची, यामुळे मस्त असा फ्लेवर येतो, छान सुगंध येतो। आता यामध्ये अजून 2 चमचे मी साजूक तूप घालते, म्हणजे लग्नामध्ये आपण खातो ना, लग्न समारंभात खातो ना, त्या पद्धतीचा आपला हा मस्त गाजराचा हलवा तयार होतो। हलवाईकडनं आणून तर तुम्ही गाजराचा हलवा बराच वेळा खाल्ला असेल किंवा लग्न समारंभात खाल्ला असेल, त्या पद्धतीचा हा गाजराचा हलवा घरच्या घरी बनून तयार होतो, एकदम चवीला तसाच लागतो। मंडळी, मी गाजराची बर्फी सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा। ती सुद्धा मस्त झाली होती, खायला अप्रतिम लागते। ती रेसिपी सुद्धा तुम्ही एकदा करून बघा। आता पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं परत एकदा व्यवस्थित हा गाजराचा हलवा स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये खवा घातलेला आहे, थोडासा सुकामेवा, वेलची पावडर घातली आहे। फक्त 5 मिनिटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहे, मस्त तूप बघा वर आलेलं आहे। एकदा मिक्स करून घेऊया, 1-2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही दुधाचं प्रमाण इथे दिसत नाही आहे, थोडासा घट्टसरपणा आलेला आहे। यापेक्षा घट्ट करायचं नाही, कारण 1 किलोचा गाजर हलवा आहे, तो फ्रीजमध्ये ठेवून खायचा आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडासा घट्टच होतो। हे बघा, मस्त असा गाजराचा हलवा आपला बनलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची। हा गाजर हलवा खायला खूपच चांगला लागतो, खजूर घातलाय त्यामुळे तो पौष्टिक सुद्धा आहे। ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा आरामात खाऊ शकतात। गरमागरम असाच खा किंवा फ्रीजमध्ये ठेवून खा, दोन्ही प्रकारे कोणत्याही प्रकारे खाल्लात ना तरी सुद्धा हा खायला भारीच लागणार आहे। साखर किंवा गुळाचा वापर न करता नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हा बनवलेला गाजराचा हलवा तुम्ही सुद्धा मंडळी एकदा करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा की हा हलवा कसा झाला होता। माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही गाजराच्या हलवाची वेगळी युनिक रेसिपी नक्कीच आवडली असणार। जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।